सुधीर पॉवर लिमिटेड कंपनीचे कर्मचारी कामावर जात असताना त्यांच्या दुचाकीवर रस्त्याकडेचे झाड कोसळल्याची घटना घडली. नागोठणे पोलीस दूरक्षेत्र जवळील वळणावर घडलेल्या या अपघातात दुचाकी चालक अफजल चौगुले राहणार नागोठणे आणि त्यांचे सुपरवायझर रामचरण कुमार राहणार उत्तर प्रदेश हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दोघेही दुचाकीवरून रिलायन्स कंपनीच्या दिशेने जात होते. पोलीस ठाण्याच्या आधी असणाऱ्या वळणावर अचानक रस्त्याकडेचे मोठे झाड थेट त्यांच्या अंगावर कोसळले. या भीषण अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने रिलायन्स रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना JSW संजीवनी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रिलायन्स कंपनीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनेक झाडे अत्यंत धोकादायक पद्धतीने वाढली असून ती कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. या धोकादायक झाडांची छाटणी करण्याकडे रिलायन्स प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रशासनाच्या या बेफिकिरीमुळेच आज हा गंभीर अपघात घडल्याची भावना व्यक्त करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रस्त्यावरील धोकादायक झाडे तातडीने हटवण्यात यावीत, अन्यथा भविष्यात आणखी मोठे अपघात घडण्याची शक्यता आहे, अशी जोरदार मागणी आता परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे. जनोदयकरिता नितीन गायकवाड, नागोठणे.